दापोलीमध्ये एक अत्यंत भीषण घटना घडली आहे। घरामध्ये गॅसचा भला मोठा स्फोट झाला। स्फोटामागचे कारण ऐकून तुम्हीही हादरून जाल। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अविनाश शिर्के वय 40 वर्ष आणि अश्विनी शिर्के वय 35 वर्ष अशी या दोन्ही दाम्पत्याची नावे आहेत। दापोली शहरातील रूपनगर कॉम्प्लेक्स मध्ये हे शिर्के कुटुंब राहत होतं। अचानक दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने पेट घेतला आणि भला मोठा असा स्फोट झाला। हा स्फोट इतका भयानक होता की काही काळाच्या आत घरातील साहित्याची नासधूस झाली। या स्फोटामुळे शिर्के यांच्या खोलीचा मुख्य दरवाजा व बाजूची भिंत ही शेजाऱ्यांच्या दरवाजावर जाऊन पडली। शेजारी राहणाऱ्या जाधव यांच्या घरालाही या स्फोटाचे हादरे बसले। तसेच घराच्या खिडकीवरील ग्रिल निखळून खाली पडल्या, त्यामुळे खिडकीच्या ग्रिलच्या खाली उभ्या असलेल्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे। सिलेंडरच्या स्फोटामुळे घरातील सामानाने पेट घेतला होता। या आगीची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली। त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा प्रसंग टळला, अन्यथा 100 कुटुंबांना याचा धोका झाला असता। अविनाश शिर्के आणि अश्विनी शिर्के या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवाने त्यांची मुलं ही शाळेत गेल्यामुळे ती या स्फोटामधून वाचली आहे। मात्र अशा भीषण स्फोटामधून वाचणं खूप अवघड असतं, त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे अशा घटना घडण्याच्या अगोदरच सावध व्हा, काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका।